छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेरच्या क्षणी महाविकास आघाडीमध्ये मोठी घडामोड घडली आहे। विधान परिषद अधिकृत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या देवयानी डोणगावकर यांनी त्यांचा अर्ज मागे घेतलेला आहे। यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनंच अपक्ष म्हणून अर्ज भरलेले गणेश लोखंडे आता शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील। यावर देवयानी डोणगावकर यांच्या पतीनं प्रतिक्रिया दिलेली आहे। अंबादास दानवे यांनी उमेदवारीसाठी माझ्या पत्नीचे फोटो मागितले, तेव्हाच त्यांना सांगितलं होतं की पर्यायी उमेदवार तयार ठेवा, बिनविरोध निवडणूक होऊ नयेत म्हणून आमचे 2 उमेदवार होते, पण निवडणूक खर्चिक होती, लढण्यात काही फायदा नव्हता, अशी प्रतिक्रिया कृष्णा डोणगावकर यांनी दिलेली आहे। तर उमेदवार गणेश लोखंडे यांनी पक्षाने जबाबदारी दिली आहे ती पार पाडणार असल्याचं सांगितलंय। 2 फॉर्मपैकी निवडणुकीची शक्यता आता एकंदरीत सगळी निवडणूक जर आपण पाहिली तर ही खर्चिक निवडणूक होती आणि त्याच्यातनं काही निघत असेल निकाल तरच ती निवडणूक लढण्यात अर्थ होता। ज्या दिवशी माझी उमेदवारी फायनल झाली किंवा जाहीर केली पक्षाने त्याच्या दुसऱ्या दिवशी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लागल्यात आणि तिथं मी आणि माझी पत्नी दोघंही संचालक आहेत। मी सहकारात काम करणारा कार्यकर्ता आहे, म्हणून जे माझे म्हणजे पक्के माझे जिथं मी काम करतो सहकार्यात, जिथं मी ऑलरेडी संचालक म्हणून काम करतो, ती निवडणूक माझ्या दृष्टीने महत्त्वाची। ह्या निवडणुकीचा निकाल तसाही आता या काल परवाच्या 2-3 दिवसाच्या याच्यावरून लक्षात आलं होतं की हे काही जमण्यासारखं नाही। या जिल्ह्यात किंवा एकंदरीतच भारतीय जनता पार्टीला कोणाला जिवंत ठेवायचंच नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे। मलाही दमबाजी करण्याचा प्रयत्न केलाय, मलाही नोटीस पाठवली आहे, त्यांच्या नोटीसीला मी काही भीक घालत नाही, मी त्याची उत्तर देईल, मी काही चुकीचं केलेलं नाही, त्याच्यामुळे मला त्याचं काही घेणं नाही।